नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो मनाने आनंदी राहण्याची गरज आहे. म्हणजे मी चांगला आहे, मला सगळं चांगलं मिळतं आहे, माझ्या भाग्यात सगळं चांगलं आहे असं स्वतः सारखं म्हणत राहा. कारण दुःख आणि आनंद हे सगळ्यांना आहे, पण दुःख जर आपण सारखं बोलत राहिलं तर आनंद जो काही आपल्याला मिळतोय तो आपण आनंद उपभोगू शकणार नाही. पण जर आपण असं म्हटलं मी आनंदी आहे, मला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या भाग्याच्या आहेत, त्या माझ्याच वाट्याला मिळत आहेत असं म्हटलं तर जे आनंदाचे क्षण आहेत ते द्विगुणित होतील. म्हणून कर्क राशींच्या व्यक्तींनी आनंदी राहा, त्याचप्रमाणे समाधानी राहा. या दोन गोष्टी या महिन्यात त्यांनी जर केल्या तर त्यांचं हे समाधान जे आहे ते त्यांना खूप वरच्या थराला नेऊन पोचवेल. कारण नाहीतर दुःख किंवा वाईट गोष्टी याचा विचार करत बसला तर यातना होतील. म्हणून हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो आहे की कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आनंदी आणि समाधानी राहा. याचं तात्पर्य यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. म्हणून मनाचं आरोग्य जर तुम्ही चांगलं ठेवलं तर तुमच्या शारीरिक आरोग्याला काही बाधा नाही आहे या महिन्यामध्ये. म्हणून त्याकडे जरा लक्ष द्या आणि आनंदी आणि निरोगी राहा असंच मी तुम्हाला या महिन्यात सांगेन. ज्यांना लो ब्लड प्रेशर वगैरे असे जे त्रास आहेत जे या व्यक्तींना ऑलरेडी आहेत त्यांनी या महिन्यात विशेष काळजी घ्या. म्हणजे कालानुरूप आपण जसं पेरियॉडिक टेस्टिंग करत असतो तसं टेस्टिंग या महिन्यात नेहमीप्रमाणे जर तुमचा ड्यू असेल तर ते अवश्य चेक करा. त्यामध्ये उगाचच लांबण लावू नका की जेणेकरून त्याचं पुढे काहीतरी नुकसान तुम्हाला जाणवेल. कर्क राशींच्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की जे स्वतःचे उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत त्यांना अनेक संधी नवीन या महिन्यात प्राप्त होतील. नवीन योजना आकार घेतील. पूर्वी कागदावर असलेल्या योजना ज्या आहेत त्या आता प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे त्याचं कौतुक होईल, ॲप्रिसिएशन मिळेल आणि तुम्हाला उत्साह त्यामुळे वाढेल. ज्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत, ज्या विशिष्ट पोझिशनला नोकरी करतात, म्हणजे ज्या मिडल मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्या लोकांना दोन्ही लोकांना मॅनेज करणं म्हणजे आपल्या हाताखालच्या आणि वरच्या लोकांना ते मॅनेज करणं सहज शक्य होईल. म्हणजे त्या तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता आणि आपल्या बढतीसाठी आपलं स्वतःचं नाव तुम्ही रेकमेंड करू शकता. ही किती चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं रिकमेंडेशन दुसऱ्यांनी द्यावं लागतं. हा महिना असा आहे तुमच्यासाठी की जे स्वतः आपल्या बढतीसाठी प्रपोजल घेऊन जाऊ शकतात. तर त्याचा तुम्ही विचार करा गंभीरतेने आणि त्याचा पाठपुरावा करा. जे तरुण लोक आपल्या नोकरीसाठी वाट बघत आहेत किंवा अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेत आणि त्या नोकरीची वाट बघत आहेत त्यांना या महिन्यात या संधी प्राप्त होतील. नोकरीसाठी त्यांना बोलावणं येईल आणि त्या जॉबमध्ये त्यांना कन्फर्मेशन मिळेल असे योग या महिन्यात दिसून येत आहेत. त्याप्रमाणे तसा योग्य लाभ आणि आनंद तुम्ही मिळवा. किंवा एखाद्या वेळेला 4-5 इंटरव्ह्यू झालेले आहेत, राऊंड झालेले आहेत आणि अजून एक फायनल राऊंड बाकी आहे असं ज्या अवस्थेत आहेत त्यांनासुद्धा फायनल राऊंड थ्रू करून आपल्याला नोकरीच्या विषयी पक्का विश्वास निर्माण होईल. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या भाग्यात असलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत चालत येतील. म्हणजे काही वेळेला असं असतं की आपल्याला माहिती असतं हे होणार आहे, कधी होणार आहे माहिती नसतं. तर असा हा महिना आहे की ज्या गोष्टी आपल्याकडे चालत येतील आणि आपल्या भाग्यातल्या गोष्टी आपल्याला मिळतील. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण होईल आणि तो आनंद तुमचा टिकून राहील. घरामधली ज्येष्ठ मंडळी किंवा आपल्यापेक्षा सिनियर असणारी मंडळी जी आहेत ती तुम्हाला जे काही मोलाचा सल्ला देतील ते शिरोधारी माना आणि त्याप्रमाणे त्याचा अवलंब करा. त्यामध्ये तुमचं कल्याणच आहे असं दिसून येत आहे. घरातील वातावरणामध्ये काही धार्मिक कार्यक्रम असल्यास त्यामध्ये आपला उत्साह जो खूप असेल असं दिसतं. म्हणजे कोणाचं लग्न कार्य किंवा असे काही प्रसंग
की ज्याच्यामध्ये आपण अटेंड करणे किंवा आपण दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या शहरात जाऊन तो अटेंड करणे, तसा आनंद या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबासमवेत एकत्र राहण्याचा तो आनंद आपण अवश्य द्विगुणित करा. आपला आनंद दुसऱ्यांनाही मिळवून द्या असंच या ठिकाणी दिसून येतं. मित्रमंडळीमध्ये आपला सन्मान मान या महिन्यात वाढणार आहे. म्हणजे त्यांच्याकडून आपली वाहवा होणार आहे किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही योग्य मदत किंवा सहकार्याचा हात मिळणार आहे असं दिसून येत आहे. आपली भावंडं जी आहेत ते आपल्याला काही मदत आपली अपेक्षा करू आपल्या मदतीची अपेक्षित आहेत, त्यांनाही तुम्ही मदत करायला या महिन्यात हरकत नाही. कर्क राशींच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे, खेळाडू असे जे आहेत आंतरराष्ट्रीय प्रकारचे खेळाडू, अशा खेळाडूंना या महिन्यामध्ये चांगल्या चांगल्या संधी प्राप्त होतील. काही संधीची ते वाट बघत असेल, सिलेक्शनची वाट बघत असतील तर अशा सिलेक्शन्स या महिन्यात होतील आणि खेळाडूंना मानसन्मानाची संधी प्राप्त होईल. कलाकारांनासुद्धा हा महिना जो आहे तो विशेष प्रावीण्य दाखवण्याचा आहे, तर ते प्रावीण्य त्याने टिकवून ठेवावं किंवा योग्य ठिकाणी त्या कलेचं सादरीकरण करावं. त्यांचं खूप ॲप्रिशिएशन या महिन्यात होऊ शकेल. कर्क राशींच्या व्यक्तींना असं मी सांगू इच्छितो की जे कोणी या महिन्यामध्ये विद्यार्थी दशेतली जे कोणी आहेत किंवा विद्यार्थी दशेत शिक्षणासाठी योग्य प्रयत्न करत आहेत, त्यांनी स्वतःला कमी लेखू नका. असं समजा मी खूप मोठ्या रँकिंगचा विद्यार्थी आहे आणि ते मिळवणार आहे अशी धारणा मनाची करा की जेणेकरून त्याप्रमाणे तसं घडत जाईल. म्हणून आपण मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे ते अचानक वाढेल. म्हणजे जुनी येणी जी आहेत ती तुमची वसूल होतील किंवा देणेकरी समोरून तुम्हाला कॉल करून सांगेल की हां तुमचे अमुक अमुक द्यायचे पैसे बाकी होते या महिन्याचे, ते मी आता देत आहे, किंवा असं करून तुमचा आर्थिक लाभसुद्धा या महिन्यात चांगला होणार आहे असं दिसून येत आहे. धार्मिक बाबतीत आपलं जे जपजाप्य किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला पुरेसा वेळ देता येणार नाही किंवा तिकडे दुर्लक्ष होईल असं दिसून येत आहे. पण तसं करू नका. आपली जी धार्मिक जो बेस आहे तो आपला आधार आहे. आपली मनःशांती मिळवायला तो आपल्यासाठी आधार आहे. म्हणून आपलं नामस्मरण जपजाप्य साधना जी आहे ती चुकवू नका. विशेष लक्षपूर्वक त्याकडे वेळ द्या की जेणेकरून तुम्हाला हे सगळे आनंद अनुभवता येतील, मिळवता येतील. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या हातून दान धर्म सेवा असं घडण्याचा योग दिसून येतो आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दानधर्म करणे, काही सेवा करणे, अगदी जसं आपण अन्नदान वगैरे म्हणतो अन्नदान सेवा करणे किंवा साधी कुठल्याही प्रकारची सेवा करणे, अशी सेवा आपल्या हातून या महिन्यात घडू शकणार आहे. तर ती अवश्यपणे करा. त्यातूनसुद्धा आपलं पूर्व पुण्य जमा होतं किंवा पुण्य संचय होत राहतो. त्याचा चित्रगुप्ताकडे रेकॉर्ड असतो, आपल्याकडे नसतो पण चित्रगुप्ताकडे त्याचा रेकॉर्ड असतो. तर असं हे तुम्ही या महिन्यात करा. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.